जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन. आपण नेपाळच्या परिस्थितीवरती भाष्य करणार आहोत. सध्या ज्या बातम्या येत आहेत, बातम्या अशा आहेत की जे ओली नेपाळचे पंतप्रधान होते ते पळून चाललेले आहेत दुबईमध्ये. त्याच्याशिवाय त्यांचं पूर्ण मंत्रिमंडळ पळून गेलेलं आहे. त्याच्याशिवाय कोणतरी नवीन नाव येतं आहे की ते आता नेपाळचे पंतप्रधान बनणार आहेत. हिंसाचार वाढलेला आहे. हे जे आंदोलक आहेत, ज्यांनी ओलीच्या घरावरती हल्ला केला आहे, यांनी त्याच्याशिवाय जे संसद भवन आहे त्याच्यावरती हल्ला केलेला आहे. तर या सगळ्यांमध्ये महत्वाचे प्रश्न असे आहे की ही अशी परिस्थिती निर्माण कशामुळे झाली, परिस्थितीला कंट्रोल करण्याकरता काय करायला पाहिजे आणि याचा भारतावरती काय परिणाम होईल, या 3 मुद्द्यांवरती आपण आपलं लक्ष केंद्रित करू. नेपाळ सरकारच्या विरोधात ही जी निदर्शनं सुरू आहेत, याचं मुख्य कारण असं की इथे महागाई वाढलेली आहे, इथे लोकांना रोजगार मिळत नाहीये, इथे अर्थव्यवस्थेचा वेग हा अतिशय थंड पडलेला आहे आणि इथले जे राजकीय पक्ष आहेत हे अतिशय भ्रष्ट असे पक्ष आहेत आणि ते स्वतःच्या तुंबड्या भरतात, परंतु लोकांकरता काहीच करत नाही. आणि आपल्याला आठवत असेल की 8 दिवसापूर्वीच नेपाळचे पंतप्रधान, मला वाटतं 31 तारखेला हे हे चीनमध्ये होते आणि त्यांनी चीनमध्ये जी मिलिटरी परेड होती ती अटेंड केली होती. आणि त्याच वेळेला ते त्याच्या 1 दिवस आधी ते भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना भेटले होते आणि त्यावेळेला त्यांनी भारताशी चर्चा काय करावी, तर ते लिपुलेखला नावाची जी पास आहे, जी नेपाळ म्हणते ही आमची आहे, याच्याविषयी त्यांनी वाद केला. त्यांचं लक्ष हे राज्यकारभारावरती नव्हतं. लक्षात असायला पाहिजे की त्यांचं लक्ष हे फक्त चीनला खुश करण्यावरती होतं. आपण जर नेपाळची भौगोलिक परिस्थिती बघितली तर आपल्याला असं दिसतं की नेपाळ एक लँडलॉक देश आहे. त्याच्या खालती भारत आहे आणि वरती चीन आहे. जर नेपाळला जिवंत राहायचं असेल, नेपाळला जर व्यापार करायचा असेल, तर त्याला समुद्रामध्ये असलेल्या बंदरांची, समुद्र किनारपट्टीवर असलेल्या पोर्ट्स म्हणजे बंदरांची गरज असते. आणि भारताची जी बंदरं आहेत, म्हणजे कलकत्ता असो की परादीप ओरिसामधलं असो की विशाखापट्टणम असो, ही नेपाळपासून 500-600 किलोमीटरच्या आत आहेत. तर इथून व्यापार करणं, इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट हे त्यांना जास्त चांगलं आहे. पण हे नेपाळी लोक म्हणजे इतका त्यांच्यात काही जणांमध्ये भारत विरोध हा गुंतलेला आहे की त्यांनी ठरवलं की हा व्यापार भारतातनं करायचा नाही, हा व्यापार आपण चीनमधून करायचा. आपण जर आता नकाशा बघितला तर नेपाळच्या वरती पहिले तिबेट आहे 4-5 हजार किलोमीटर. त्याच्या पुढे चीनचा डोंगराळ भाग आहे आणि चीनचा समुद्र किनारा किंवा चीनची जी मोठी बंदरं आहेत ही जवळजवळ 7,600 किलोमीटर दूर आहेत नेपाळपासून. तर म्हणजे कुठल्याही प्रायमरी स्कूल मधल्या लहान मुलाला कळेल की व्यापार करायचा असेल तर 600-700 किलोमीटर वर असलेलं बंदर हे जास्त चांगलं आहे. 7,600 किलोमीटरवरती असलेलं बंदर हे आपल्याकरता काही उपयोगाचं नाही. परंतु भारत द्वेषामुळे ते असे उलटी सुलटी कामं करत होते. तर त्याच्यामुळे राज्यकारभार होत नव्हता आणि भ्रष्टाचार वगैरे सगळा चाललेला होता. आणि याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे की चीनच्या मागे ते इतके पळत होते की त्याच्यामुळे त्यांचं लक्ष हे फक्त पॉलिटिक्स वरतीच होतं, इंटरनॅशनल रिलेशन्सच्याच वरतीच होतं. आणि त्यांनी आता प्रयत्न केला की सोशल मीडिया बंद करण्याचा प्रयत्न केला. आता होतं असं की सोशल मीडिया हा युवकांना राग व्यक्त करण्याकरता एक प्लॅटफॉर्म होता. तो बंद झाल्यामुळे आगीत तेल टाकल्यासारखं झालं. अर्थात नंतर सोशल मीडिया पुन्हा सुरू झाली, परंतु आता काही हिंसाचार हा थांबायची काही शक्यता दिसत नाहीये. तर आता या परिस्थितीमध्ये काय व्हायला पाहिजे? नंबर एक, एक एक माफ करा, सर्वसमावेशक असं सरकार यायला पाहिजे. नेपाळमध्ये काही प्रस्थापित राजकीय पक्ष आहे, नेपाळी काँग्रेस आहे, नेपाळी माओइस्ट आहे वगैरे. तर यांनी एक सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन एक सर्वसमावेशक असं सरकार बनवायला पाहिजे. नेपाळच्या जीवनामध्ये तिथल्या सैन्याचा प्रभाव सुद्धा खूप जास्त आहे. तर सैन्याने त्याच्यामध्ये सामील व्हायला पाहिजे. नेपाळचे जे राज्य आहेत महेंद्र सिंग, हे सुद्धा, त्यांना सुद्धा नेपाळच्या जीवनामध्ये मोठं स्थान आहे, त्यांना पण घ्यायला पाहिजे. म्हणजे एक असं सरकार बनवायला पाहिजे जे सगळ्या देशाला मान्य असेल आणि यांचे सर्वात प्राथमिक जी त्यांची म्हणजे रिक्वायरमेंट असेल ती म्हणजे हिंसाचार थांबवायचं आणि सगळी अराजकता थांबवायची आणि राज्यकारभार सुरू करायचा, ज्याच्यामुळे लोकांना ज्या लागणाऱ्या गोष्टी असतात, रोटी कपडा मकान, याच्यावरती लक्ष केंद्रित होईल, अर्थव्यवस्थेवरती लक्ष केंद्रित होईल, महागाई कमी करण्यावरती लक्ष केंद्रित होईल
राज्यकारभार ठीक केंद्रित करण्यावरती लक्ष केंद्रित होईल. तसं झालं तर सामान्य माणसांचं जीवन जे आहे ते चांगलं होईल. तर सर्वात पहिले हे व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग इतर काही. दुर्दैवाने आपण आज जगाकडे बघितलं तर असं दिसतं की जगात आज 60 ठिकाणी युद्ध सुरू आहे. मी पुन्हा सांगतो, 60 ठिकाणी युद्ध सुरू आहे. आफ्रिका असो की युरोप असो की वगैरे. त्याच्याशिवाय आपण आता नेपाळविषयी बोलतोय कारण नेपाळ भारताच्या अत्यंत जवळ आहे. परंतु लक्षात असावं, याच्याशिवाय जपान जी नंबर 6 ची अर्थव्यवस्था आहे, 2 दिवसापूर्वी त्यांच्या प्राईम मिनिस्टरनी राजीनामा दिला. त्याच्याशिवाय ऑस्ट्रेलियामध्ये आतापर्यंत 4 प्राईम मिनिस्टर बदली झालेले आहेत. त्याच्याशिवाय आपण जर बघितलं तर युरोपचा एक अत्यंत मोठा देश फ्रान्स, त्यांचे पंतप्रधान बदली झालेले आहेत. अमेरिकेमध्ये पूर्ण अराजकता माजलेली आहे कारण डोनाल्ड ट्रम्प एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला इतर अमेरिकेचे लोक आहेत की जे वेगवेगळ्या कारणामुळे एकमेकाला विरोध करतायत. तर अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला जगात प्रचंड अराजकता माजलेली आहे, युद्ध होत आहेत, तर भारत एक असा देश आहे की जिथे पूर्णपणे शांतता आहे, जिथे अर्थव्यवस्था वेगाने म्हणजे वाढते आहे. आत्ताच आपण जो गणेश चतुर्थी होती हा फेस्टिवल साजरा केला, ईद साजरा केला आणि असं म्हटलं जातं गणेश चतुर्थीच्या वेळेला जवळजवळ 25 ते 30 हजार कोटी रुपयाचा अर्थव्यवस्थेला फायदा झाला. म्हणजे एवढी उलाढाल झाली. तर भारताची प्रगती ही खूप खूप चांगली होते आहे. तर म्हणून भारत एक चांगली जागा आहे आणि भारताचं जे मॉडेल आहे गव्हर्नन्सचं, अर्थव्यवस्थेचं, जीएसटीचं, राज्यकारभार करण्याचं, ते इतर देशांनी फॉलो करण्याची गरज आहे. आपल्याला याच वेळेला कळायला पाहिजे की आता ग्लोबलायझेशन नावाचा प्रकार कमी होतो आहे आणि युरोपमधले देश, अमेरिकेमधले देश विविध कारणामुळे तिथल्या भारतीयांना बाहेर पाठवत आहेत. तर म्हणून भारतासारखी राहायला जागा नाही. तर मला वाटतं की नेपाळनी हा धडा शिकायला पाहिजे की राज्यकारभार ठीक करा, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, अर्थव्यवस्थेला ठीक करा, लोकांना रोजगार निर्मिती करा. तसं झालं तरच देश प्रगती करू शकतो. तर या प्रगतीवरती नेपाळनी आपलं लक्ष ठेवायला पाहिजे, ना की राजकीय पक्षाचे आपसामधले हेवेदावे, एकमेकाशी भांडणं वगैरे वगैरे. तर हा नेपाळ करता अत्यंत महत्वाचा संदेश आहे आणि त्यांनी युवकांना समजवायला पाहिजे की नुसता हिंसाचार करून काही होणार नाही. आता तुम्हाला आठवत असेल की अशाच हिंसाचारामुळे बांगलादेशमध्ये सरकार बदली झालं. आता नेपाळमध्ये होत आहे. आता काही विश्लेषक मी ऐकत होतो टीव्हीवरती सांगायचा प्रयत्न करत होते की हे कोणी केलं? कोणी केलं? अमेरिकेने केलं की चीननी केलं? याच्यात मला जास्त इंटरेस्ट नाही. महत्वाचं असं आहे की आपण आपला राज्यकारभार हा नीट करायला शिकायला पाहिजे. आपण जर राज्यकारभार नीट केला नाही तर इतर देश तुमच्या राज्याच्या, तुमच्या देशाच्या जीवनामध्ये ढवळाढवळ करतील आणि तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. त्याच्यामुळे देशाची सुरक्षा ही अत्यंत महत्वाची आहे. नेपाळनी आणि इतर देशांनी भारतासारखं मॉडेल हे फॉलो करायला पाहिजे. मी इथेच थांबतो. जय हिंद.